मंडळी, शूटिंग वेळी त्रास देणारं माकड फक्त सई ताम्हणकरांच्याच नशिबाला येतं असं काही नाही. आजही ते इथे येणार आहे आणि आज इथे शूटिंगसाठी जमणार आहेत हास्य महारथी समीर चौगुले, विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर, फिल्टर पाड्याचा बच्चन गौरव मोरे, द वन अँड ओनली दत्तू मोरे आणि मरकटलीला दाखवणार आहेत भांडूपचा शशी कपूर निखिल बने. काय आयुष्यात पहिल्यांदा बघतोस झाड? नाही, कसलं झाड आहे याचा विचार करतोय. अरे बाबा, हे झाड मला असंच पाहिजे होतं. म्हणजे खूप रेखी केली, म्हणजे असं एक खालती असं झाड, वरती अशी थोडी पानं. हाच स्पॉट पाहिजे होतं मला शूटिंगसाठी. ऋषीचं झाड आहे, ऋषीचं. येस. मग बाकी कसं झालं शूटिंग विटिंग? मस्त. काय नवीन हिंदी फिल्म केलीस की नशी झाडा मागून विदाऊट डायलॉग वगैरे? काय वातावरण आहे घाटातलं, मस्त एकदम कडक. काहीतरी विचारतोय मी तुला गौऱ्या. आय एम नॉट आन्सरेबल टू यू. ओके. काय वातावरण आहे घाटातलं, बसावंसं वाटतं डायरेक्ट. काय चाललंय? अरे 9 वाजलेत सकाळचे, हे काय बसायची वेळ आहे? अरे चला. काय बघताय उभे राहून? शूटिंग चालू करायचं नाहीये, चला. ते आर्टिस्ट जरा तयार झालेत का बघा. हो सर. चौगल्या कुठे तो? चौगल्या कुठे? त्याला सांगा, टकलेला सांगा 9चा कॉल टाइम आहे. ए इकडेच आहे रे मी. हॅलो, गुड मॉर्निंग सर. अरे गुड मॉर्निंग. ऑलरेडी टकल्या म्हणून माझी मॉर्निंग गुड केली आहेस तू. आणि मला टकला म्हणायच्या आधी एकदा हात फिरव असा एवढं. कळलं तुला? आणि माझ्यामुळे लेट झालेला नाहीये, कळलं? तुमचा जो मेकअप मॅन होता ना, 1 तास लावला हा वीग लावायला. रिअली? हा. पण सर, माझी पहिल्यापासूनची इच्छा होती की अख्ख्या फिल्ममध्ये तुम्ही हा वीग नका लावू. मी तुम्हाला सांगितलं होतं, पण तुम्हाला वीग लावायची हौस होती थोडी. वीग गरजेचा आहे. स्क्रिप्ट वाचले तुम्ही? सर मीच लिहिलंय. ते ठीक आहे, वाचले का? पण कॅरेक्टर स्टडी केलंय माझं, मी केलेलं आहे. ओ, अनेक फिल्म्स केल्यात मी, कळलं का? असं नसतं माझं. मी व्यवस्थित कॅरेक्टर स्टडी केलं, त्याच्यानंतर मला कळलं की वीग गरजेचं आहे, म्हणून मी वीग लावलेला आहे. सर खरंच हेच कारण आहे? नाही. कुणाला सांगायचं नाही? नाही. हा तो आहे ना गौरव मोरे, आमच्या हास्य जत्रेमधला, त्याच्याबरोबरचे सीन आहेत ना, त्याला भरपूर केस आहेत आणि मला अजिबात कमी आहेत मला, म्हणजे हो की नाही? तर ते त्याच्याबरोबर सीन असताना हे असं दिसतं, म्हणजे प्रॉब्लेम होतो. जास्त एकदम जर्की हे होतं, म्हणून मी हे केलंय. नंतर तो तिकडे मग स्किटमध्ये घेऊन ना हे ऍक्च्युली कारण आहे. हे नाही, मी स्क्रिप्ट वाचलेली आहे. मला असं वाटलं की गरजेचं आहे वीक तर गरजेचं आहे. आता सर तुम्ही सिनियर आहात, कॉम्प्रोमाइज मी करत. बरोबर, म्हणजे तुम्हाला कॅरेक्टरचा अभ्यास जास्त माहिती आहे सर, असू शकतं. येस. सर हरकत नाही, आपण शूटिंगला सुरुवात करूया. येस. गौरव, समीर सर आलेत. हाय दादा. काहीतरी वेगळंच पकडलंय आज. हो, नेहमीच असं करतो. सर एक सांगतात, हा वेगळंच पकडतो काहीतरी. रेग्युलर आहे त्याचं ते. हरकत नाही. गौरव, मी सीन समजवू? नाही ना सर, सीन मला पाठ आहे, सगळं माहित आहे मला, त्याचं डोक्यात बसलं एकदम कन्फर्म. दादा सीन सांग ना एकदा. मग कशाला मला म्हणालच रे डोक्यात आहे? हा, हे बघ सीन काय तुम्हाला सांगतो. मी जे काही वाचलेलं आहे, गौरव ऐकतोयस ना? हा दादा. गौरव आणि मी इथे भेटतो, अनेक वर्षानंतर भेटतो या झाडाच्या खाली. हे तेच झाड आहे ज्या झाडाखाली गौरवच्या उमेदीच्या काळात मी त्याला दीक्षा दिली आहे. म्हणजे मी त्याला शिकवलंय अभिनय, माझ्याकडे अभिनयाचे त्यांनी धडे गिरवले. बरोबर. तर अनेक वर्षानंतर आम्ही दोघे इकडे भेटतो. तो मला मिठी मारतो आणि तो म्हणतो, दादा थँक्यू, तुझ्यामुळे आज मी इथपर्यंत पोहोचलोय. इथपर्यंत म्हणजे घाटापर्यंत? ए जरा इंटेन्सिटी लाव, फेक ना मोबाईल तो गौऱ्या. अरे दादा इंटेन्सिटी लाव ना जरा यार. अरे दादा, आम्ही फिल्मवाले आहेत ना, लाऊड काम करत नाही, सेटल काम करतो, एकदम सेटल. रिहर्सलला आम्ही एनर्जी अजिबात लावत नाही. रिहर्सलला पण एनर्जी, शूटला पण एनर्जी. तिकडे हास्य जत्रेत, इकडे सटल. 9:30ची सटल आहे, पाठवा याला मुंबईला. काही गरजेचं नाही, मिळेल कोणीही करेल. दिस हास्य जत्रा गायच यार. एक सेकंड. मी शांत आहे. आय एम शांत. गौऱ्या सर होल्ड ऑन सर. मी समजवतो, हरकत नाही, मी समजवतो सर सीन पुढचा. की गौरव तुम्हाला येऊन मिठी मारतो, गौरव हा डायलॉग बोलतो, नंतर तुम्ही त्याला म्हणता, गौऱ्या मी फक्त निमित्त मात्र होतो रे,
मुळात तुझ्या अंगात, तुझ्या शरीरात, तुझ्या धमन्यांमध्ये, तुझ्या रक्ताच्या थेंबात थेंबात अभिनय आणि टॅलेंट ठासून ठासून भरलंय. हो, वाक्य बदलू शकतो आपण का? कारण हे एकदम असं म्हणजे गौरव एवढा आहे आणि टॅलेंट भरलं, प्रॉब्लेम होतो. मग एनिवे ठीक आहे, मी करूया. प्रॉब्लेम करूया आपण. प्रोफेशनल. चला गौऱ्या, रेडी? चला रेडी गाईज, चला फेस क्लिअर करा. चला कॅमेरा, तुला रेडी आहात? रेडी सर. सर ओके ना? मस्त करा. चला वन टेक करूया. रेडी चलो. रोल कॅमेरा रोलिंग ऍक्शन. दादा थँक्स दादा, तुझ्यामुळं आज मी इथपर्यंत पोहोचलो दादा. थँक्स. अरे गौऱ्या, मी फक्त निमित्त मात्र आहे यार. रिलॅक्स. अरे रिलॅक्स. अरे माकड़ है, रिलैक्स. अरे उसमें क्या है? बच्चू. बच्चू. अरे नेमकं लोकेशनवर बसला, आता सीन कसा करू मी? रिलॅक्स. मी आहे. तू माकडाला हाकल द्या. माकडाला हाकल. निघ. हा काय बोलला मला? सॉरी सर. अरे तुला कळतं का? अरे ऍक्च्युअल माकडाला हाकल. ऍक्च्युअल म्हणजे मी कोण आहे? ऍक्च्युअली माकडाला हाकल असं बोलतोय. जा त्या माकडाला हाकल. तो कोण आहे असं वाटतंय तुला? कुठले प्रकार आहेत हे? हा मागे हो. मी कस करतो बघ आता. अरे मी ब्राझीलला शूटिंगला होतो 15 दिवस. त्यावेळेला ॲनिमल सायकोलॉजीचा कोर्स केला मी 8 दिवसांचा. ते ब्राझील कुठलं? विरार जवळचं. गौऱ्या नाही एक सेकंड. सर अरे सर आय रिस्पेक्ट यू सर. गौऱ्या प्रोफेशनल रिलेशन ठेवूया. तिथे गेल्यावर आपण काय ते करू. इथे प्रोफेशनल पाहिजे. मी दादा यार. नाही तर मला पण सोडता येतो. ते ब्राझीलचा कोर्स तो. हा सर मी करतो सर. मी सर तुम्हाला मदत करतोय. हा म्हणजे कळलं का? मी माकडवाला नाही आहे. येस मी मदत करतोय. डोंट वरी. काही प्रॉब्लेम नाही आहे. रिलॅक्स. मी सर कोर्स केलाय ब्राझीलचा. डोंट वरी सर. सर पटकन बिस्किट द्या. बिस्किट. अहो सर इथे काय चाललंय? तुम्हाला आता भूक लागली, बिस्किट कसला मागताय? किती ऑब्वियस करतात रे विनोद तुम्ही. बिस्किट म्हणजे बिस्किट मला द्या. मी त्याला असं दाखवेन आणि लांब नेऊन सोडेन ना त्याला. दत्तू क्विक सरांना बिस्किट. इकडे याने मला बिस्किट देताना असं काय केलं? नाही सर, तो कन्फ्यूज झाला की माकडाला जायचंय की माकडाला जायचं असं. म्हणजे कोणाला जायचं असं तो कन्फ्यूज. काय करतोयस तू? मी नाही बा, मी शांत आहे. तो सर बिस्किट. रिस्पेक्ट ना सर. एक लाईन आहे ती नेवर क्रॉस द्या. हे बच्चू. रिलॅक्स. ओके. सर ते ब्राझीलचा कोर्स चालू करा. स्टेप बाय स्टेप आहे. एकदम नाही जायचं. कसं असतं, स्पर्शांची भाषा त्यांना कळते. म्हणजे आता बघा, मी जवळ गेलोय. माझ्या डोळ्यात तरी डोळे घातले. ए बच्चू. येस. आता तो बघितला. आता मित्र होणार. येस. रिलॅक्स. शांत झालाय तो बघा. दॅट्स इट. मँको. न्यू थिंग फॉर यू मँको. वॉन्ट टू हॅव इट. हे बघ बात असं असतं. ही आहे स्पर्शाची भाषा. ओ सर. आता बघा, माझ्या पायाशी मी त्याला कंट्रोलमध्ये घेतलाय.
क्या बात. हा बरं वाटतंय त्याला, बरं वाटतंय. हे असं आहे. मोबाईल काढ. हा 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 हे जिंकलंय, आवडलंय त्याला, आवडलंय. ओके 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 ओके. ब्राझीलची सवय आहे त्याची. कसली रे? माकडाची. एक आता प्रॉब्लेम काय याचा आहे ना, हा कशाला मध्ये मध्ये बोलतो? माकडाबद्दल बोलतोय तो. माकडाबद्दल बोलतोय तो. प्लीज सांगा, हे आपल्या दुश्मन आहे हे. दादा मी रिलॅक्स रिलॅक्स. हो येस. सेल्फी. येस ठीक हो म्हणाला तो. सेल्फी हो. कम ऑन. येस. बाबा हा घेणार तो. नाही काही प्रॉब्लेम नाहीये. तो आता लांब गेलाय, आपण इकडे सीन करूया. चलो चलो लेट स्टार्ट. सुरू करूया. काय सीन करूया? तो विग घेऊन गेलाय, म्हणजे अर्धी फिल्म विग मध्ये, मग वादळ आलं, छप्पर उडालं, उरलेली फिल्म विदाऊट विग. असं चालतं का? आय एम सॉरी. चला शांतपणा करायचा ना सर. नाही आता गेला ना तो विग. जेन्युअनली सॉरी. माय मिस्टेक. ए दत्तू, त्या मेकअपला सांग दुसरा विग दे लवकर. चल सर, आपल्याकडे एकच विग आहे सर. एकच विग आहे म्हणजे? हो सर, म्हणजे यांच्या मापाचा विग मिळत नव्हता सर. ते कपाळात त्यांचे ते हे आहेत ना, टेंगुळ आहे ना, त्यामुळे ते विग ऍडजस्ट होत नाही सर. हे शांतपणा. टेंगुळ कोणाला म्हणतो रे? सी दिस इज नॉट टेंगुळ. आता सर जरा शहाणपणा केलाय, लांब उभे राहते. माझं चुकलं. आता माझ्याकडे हे नाहीये, मी कसा सीन शूट करू सांगा तुम्हाला. सर आय अंडरस्टँड. हे चूक तो हे चूक. पण कशाला तुम्हाला सांगितलं, इथे पोरं होती, कोणीतरी हाकलवलं असतं. तुम्ही कशाला ब्राझीलचा कोर्स केला, हे केलाय कशाला? सर केला मी तुम्हाला हे सर्टिफिकेट दाखवू शकतो सर. मी तुम्हाला मदत करायच्या हेतूनेच केलेलं होतं. हेतू चांगला होता सर. दादाला आहे ना पुढं पुढं करायची लय सवय आम्हाला. एक मिनिट बाजू. नाही अरे नाही काय काय नाही काय होतं नाही असंच. मी बोलत असताना मोबाईल नाही बघायचा. वीकचं काहीतरी करावं लागेल. पर्सनल राहू दे, माझं शूटिंग थांबलंय सर. इथे कळतंय तुम्हाला? माकडामुळे वाचलायस तू, लक्षात घे. सर आता इथे शूटिंग थांबलंय. हो सर. ते केलंय ना ब्राझीलचा कोर्स, काहीतरी आयडिया द्या आता. माझ्याकडे आहे सर. मी प्रॉब्लेम केलाय, मी सॉल्व्ह करणार सर. मी आहे. सेकंड स्टेज सुरू झालेली आहे ब्राझीलच्या कोर्सची. मी सांगतो सर. मला काठी द्या. ओके ओके हो गया 2 मिनिटात सीन सुरू. आता काठी द्या, काठी. चल काठी काठीने काय करायचं सर? आता बघा, हे आय कॉन्टॅक्ट झालेलं आहे. आय कॉन्टॅक्ट ओके, काहीच प्रॉब्लेम नाही. हे मला माहिती आहे होणार ते. हा रिलॅक्स बच्चो. 3 1 2 3. गेला मिल गया. ब्राझील वर्क्स. यस मिल गया सर. आता सीन सुरू करूया सर. नशीब म्हणा तो मिळाला परत, नाहीतर मला माहिती आहे हरकत सर. आता ओके ना सर. सीन करूया. तो पुन्हा शांतपणा करू नका. मला हे येतं ते. नाही काहीच प्रॉब्लेम नाही सर. ओके ओके आपण शूटिंग. हो सर. येस दत्तू तिकडे एकाला कोणातरी असा डमी विग घालून बसतो, म्हणजे माकडाला जर ओढावं वाटलं तर तो डमी विग ओढेल. हा बोलतो. चला करूया आपण. रेडी? हो आय एम रेडी सर. आय लव्ह यू. बात आहे. जरा पुढे करा तुम्ही सीन. जरा बिस्किट पण उचला. चल ना जरा सीन पुढे करा. रेडी? चला करूया. कमॉन गाईज. रेडी? रोल कॅमेरा रोलिंग ऍक्शन. दादा दादा दादा
तुझ्यामुळं आज मी इथपर्यंत पोहोचलोय. थँक्स दादा. अरे मी फक्त निमित्त मात्र आहे रे गौऱ्या. तुझ्या अरे देणार आहे. इकडे परत पुढे. तुला बोललो होतं ना तिथे कोणातरी बसव विग घालून म्हणून. हेच करत बसू. सीन चालू होणार तो विग घेऊन जाणार मी. शूटिंग करू नको. सर तुम्हाला पण कळतं सर जरा कळतं. बरोबर आहे. अरे पण कसं. अरे नाही फुर्रे नाही कळतं जरा तुम्हाला. तो सारखा सारखा विग ओढून येतोय पकडून बसता येत नाही तुम्हाला. आम्हाला कोणी सांगितलं नाही ना वरतून हात जातोय तर आम्ही असं सावध झालो असतो. माझी काहीच चूक नाही आहे ना. सर पण माहितीये तो विग नेतोय तो विग पकडून बसा ना तुम्ही. सर माझ्याकडे आहे. मला माहिती आहे यांना कसं टॅकल करायचं ते माहिती आहे सर. आधी स्वतःचं टॅकल कसं झाकायचं आता याचा विचार करूया. सर चूक माझी आहे. तुमचा विनोद पचवला पाहिजे. मी पचवतो सर. केलाय शहाणपणा सर. मला विग परत मिळवून द्या. अरे दे ना बाबा विग. देना यार विग देना यार. देना विग. देना रे विग देना यार. थांब मी ट्राय करतो दादा. 1 मिनिट थांब. तू मी ये. हे मंकी ब्रो प्लीज गिव माय को ॲक्टर्स वीक प्लीज. थँक्स. अरे हे माकड नाही आहे ह्याचा मित्र राख्या आहे हा. नाही त्याशिवाय कसं एवढं लगेच दिल तो. अरे राख्या कॉन्फिडन्स. सर ब्राझील तोंडावर पडलं आता गप्प बसा. हा सर. हा आपण सीन चालू करूया. हो सर करूया. थँक्यू. अरे सर थँक्यू. चलो चला लवकर चला. मला वेळ चाललाय नुसता. चला रेडी पोझिशन रोल रोलिंग ऍक्शन. दादा दादा थँक्स दादा. तुझ्यामुळे आज मी इथपर्यंत पोहोचलोय. थँक्स. गौऱ्या मी फक्त कट. सर हे काय केलं. ओ इमोशनल सीनला हे काय केलं तुम्ही. नाही पण सर त्यांनी ठीक केलं ना म्हणून मग मी ह्या साईडला सेफ म्हणून ह्या साईडला घेतलं. अरे पण चालू सीन मध्ये काय चाललंय तुमचं हे. हा सर करतो सर. करतो सर. आय एम सॉरी सर. सर घ्या लागेल परत. गौऱ्या चांगलं करतोस तू. तुझं मिळालंय तुमच्या डायलॉग पासून घ्या आता. हा सर. हा घेतो सर. हा ये माझ्या डायलॉग. रोल ऍक्शन. गौऱ्या तू फक्त निमित्त गौऱ्या मी फक्त निमित्त मात्र आहे. गौऱ्या निमित्त मात्र आहेस तू. निमित्त मात्र आहे मी. कारण तुझ्या धमन्यात जे रक्तवाहिन्यांमध्ये टॅलेंट आहे. हो सर काय शेतात उभे आहात. हे काय ही कुठली पद्धत आहे सीन बोलायची. नाही सर जर गेला असता वीक तर तुम्हीच मला बोलला असतात ना वीक कसा गेला म्हणून फक्त धरून ठेवला. त्याच्यात काय प्रॉब्लेम पण तुम्ही कॅरेक्टर मध्ये राहा ना. तुम्ही त्याच्याकडे कशाला लक्ष देता. अरे पण तो तिकडे म्हणजे होईल देतो मी काय करू. मेरे को काय बोलताय. मला आल्या इंटेन्सिटी बद्दल सांगितलंय. डायलॉग असा घेतलाय. काय बोलू सांगा आता. यार काय हे बघ दादा आय एम सॉरी पण तुझ्यापेक्षा जास्त सिनेमे मी केले. थांब जरा. तुझ्यापेक्षा जास्त सिनेमे मी केले. दादा यार. 1 मिनिट ह्याला सांगा. पेईंग होस्ट कायद्याचं बोला. वी आर ऑन आता होऊन जाऊ दे. नको तो कॅन्सल. तो नको. मी अजून खूप केलेलं आहेत कळलं ना. आजचा दिवस माझा केलेला तू मला नको शिकवूस प्लीज. ही सिनियरिटी आहे ना अभिनयात दाखवा जरा प्लीज. हो सर. माझा सीन अडकलाय मगापासून मी हेच करतोय. हा रिलॅक्स सर. करूया. मिळणार सीन मिळणार सर तुम्हाला. मी चला रेडी रोल कॅमेरा रोलिंग ऍक्शन. गौऱ्या अरे मी फक्त निमित्त मात्र आहे यार. निमित्त मात्र.
कण तुझ्या धमन्या तुझ्या दादाला बघा. अरे दादा हे माकड मेल आता हे माकड मेलं. एकदम एंटरटेनिंग माकड चाळे. मज्जा आली. फुल ऑन एंटरटेनमेंट. कडक. आय एम शुअर सईला हा परफॉर्मन्स खूपच भावला असेल. तिने खूप रिलेट केला असेल. सई काय म्हणशील? हॅवॉक परफॉर्मन्स होता. म्हणजे हू बेटर दॅन मी ह्या स्किटवरती कॉमेंट करायला. पण मला भेटलेल्या माकडापेक्षा हे माकड जास्त उपद्रवी होतं. काय म्हणूया, जास्त छान त्यांनी परफॉर्म केलं असं म्हणूया. मला सगळ्यात आधी आर्ट डिपार्टमेंटसाठी जोरात आणि उभे राहून टाळ्या वाजवायच्यात. ऋषिकेश and team. Well done. गौऱ्या वा, अमेझिंग. चार्मर, आमचा चार्मर जोरातच असतो कायम आणि आजही जोरात होता. समीरदा अप्रतिम. म्हणजे माकडाला कॉम्पिटिशन देणारी एनर्जी होती तुझी. आणि हे सगळं तूच करू जाणे. भावा, तुझं डिरेक्शन खूप छान होतं. बनेसाठी एकदा जोरात टाळ्या होऊ देत यार. बनेनी आज माकड चाळे केलेत. खूप दिवसांनी बने मला आज वेगवेगळ्या रूपात दिसला. आज जर का परफॉर्मर ऑफ द डे असतं तर आय थिंक माझी चॉईस बने असता. सो बने आज दिन बहुत ही बने. मजाही आ गया. मजा आली गाईज. सुंदर कॉन्सेप्ट होती आणि तुम्हाला तिघांना एकत्र बघणं इज अ ट्रीट. मस्त, खूप मजा आली. थँक्यू. प्रसादा. मस्त विषय होता, खूप मस्त विषय होता. आणि ऋषींनी फक्त या इतकं अप्रतिम हे झाड बनवलेलं आहे की म्हणजे जितका अस्सल तुमचा परफॉर्मन्स तितकंच अस्सल ते झाडही वाटतंय. क्या वाद आहे. वा वा वा, फार मजा आली. आणि सगळ्यात जास्त टाळ्या झाल्या पाहिजेत आज बनेसाठी. बने, एरवी तू माकड चाळे करतोसच, पण आज खरोखरच माकड बनून आलास आणि चाळे केलेस, जे जास्त अवघड होतं. पण अफलातून केलंस तू. फार मजा आली. गौऱ्या, फार मजा आली. समीर, अफलातून. तुझ्या रिॲक्शन्स, तुझ्या इंटरॅक्शन, तुझं गिव्ह अँड टेक हे लाजवाब आहे सम्या, लाजवाब. खूप मजा आली. मंडळी, आपल्या अभिनयानं तुम्हाला मोहित करणारा कोकण कोहिनूर ओंकार भोजने आता इथं येतोय संमोहन करायला. आणि त्याच्या कलेचा अनुभव घ्यायला तयार आहेत फिल्टरवाड्याचा बच्चन गौरव मोरे आणि कोळीवाड्याची रेखा वनिता खरात. हॅलो एव्हरीवन, आय एम गौरव मोरे फ्रॉम पॉवर फिल्टर पाडा. थँक्यू दादा, थँक्यू सो मच. नमस्कार साई मॅम. नमस्कार प्रसाद सर. नमस्कार. आज मी प्रचंड खुश आहे. आज खूप दिवसांनी माझं लग्न झालेलं दाखवलंय. होय. शिवाय माझ्या बायकोचं मागच्या गल्लीत, गेल्या जन्मात, मागच्या वर्षी कोणासोबतही काही प्रकरण नाही आहे. त्यामुळे आज स्किट मध्ये माझी चांदीच चांदी आहे. वा. नजरबंदी करणार मोहिनी घालणार, नजरबंदी करणार मोहिनी घालणार, सगळ्यांना नाचवणार, तालावर सगळ्यांना नाचवणार. येऊ दे. ये 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 ये. निघ रे, निघ 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 निघ. कोण आहेस तू? डायरेक्ट माझ्या घरात कसं काय आला? तू निघ, चल लवकर. गौऱ्या, काय तू मला ओळखलंस? नाही. तुझा मित्र ओंकार, तुझा यार. ओंक्या, आई शपथ ओंक्या. होता कुठं इतके दिवस तू? गौऱ्या, हा काय रे? बूट काढतो. यार गौऱ्या, कुठं होतास तू? तुला ऐकायला मजा येईल. हा. ऐकून फार बरं वाटेल. मी एक विद्या आत्मसात करत होतो. तू अजूनही तेच करतोयस? तेच चाललंय तुझं? अजूनही तेच शिकतोय सगळं तू? गौऱ्या, अरे आपण आयुष्यभर विद्यार्थी असतो. आपण आयुष्यभर काही ना काही शिकत राहिलं पाहिजे. हा, अरे मग वेल्डिंग शिक, प्लंबिंग शिक, गेला बाजार 5-3-2 शिक. हे सगळं काय शिकतोस तू? 21 नखांचा कासव, 2 तोंडाचं मांडूळ, आणि दुसरं काय ते गुप्तधन कसं शोधावं. हा, ह्याच्या नादाला नको लागू बाळा.
तुझं सगळं धन गुप्त होत चाललंय, कळते का तुला? गौऱ्या, हा, आज स्किट कायच्या काय वेगळं आहे रे? म्हणजे तुझ्या तोंडी हे डायलॉग, गुप्त धन, धन गुप्त, म्हणजे लेखकांना स्टेजवर आणल्याचे एवढे चांगले परिणाम होतील असं वाटलं नव्हतं. तू काय शिकलाय ते सांग आधी. अरे गौऱ्या, बस सांगतो तुला. हा. मी ना हा. मोहिनी विद्या शिकलोय. अरे आता जी मोहिनी शिकली ते तू कशाला शिकलास? म्हणजे काहीच वेगळं नाहीये. आहे. अरे इकडे काय, मोहिनी विद्या म्हणजे संमोहन, हिप्नॉटिझम, म्हणजे तो लोलक असतो बघ, लोलक. हा यार, सध्या आपलं लक ले लो चाललंय. उगाच बाहेर काढले. अरे गौऱ्या, लो लक नाही मग अरे हा बघ, लोलक लोलक याचा आधार घेऊन ना हा, मी कोणालाही काही बनवू शकतो. ए असं कधी होतंय का? काय सांगतोस का रे? असं काही होतं का ह्याने? गौऱ्या, हा, ह्या दुनियेसारखा माझ्यावर अविश्वास दाखवू नकोस. अरे पण ह्याने कसं शक्य आहे यार? ह्यानेच शक्य आहे. हा, हे बघ, याचा आधार घेऊन जर मी म्हटलं ना की तू गौरव मोरे नाही आहेस, तू समीर चौगुले आहेस, तर तू त्यांच्यासारखी ऍक्टिंग करू लागशील. ए काय पण उगाच आपलं काय सांगतो अंक तू? तू बघ तर याच्याकडे. हा बघ, हा बघतो. हे बघ, हे बघ, तू गौरव मोरे नाही आहेस, तू गौरव मोरे नाही आहेस, तू समीर चौगुले आहेस. कळतंय तुला? तू समीर चौगुले आहेस. हमरे के वडील के हमरे. ए नो दिस इज हमरे के बापरे, हमरे के हमरे के गौरव मोरे. बापरे हे असं आहे मग अरे ही याची कमाल आहे. अरे भारी आहे यार. हा, म्हणजे पण काय? यार ओंक्या माझा ना तरी पण विश्वास बसत नाही यार अजून. गौऱ्या, मी एवढे महिने तपश्चर्या करून हे साध्य केलंय. हा. हे मला मिळालंय. हा. हे बक्षीस म्हणून मला मिळालंय. तू याच्यावर विश्वास दाखवू नकोस. बरं हे खरं आहे ना? खरं म्हणजे मग एक काम कर, माझी बायको मला जाम त्रास देते. लग्न झाल्यापासून किरकिर किरकिर चालूच आहे. हे बघ ते आता येईलच. तिला ना माझ्या ताटाखालचं मांजर बनव एवढी इच्छा माझी पूर्ण कर भावा बस. हा, तू काही टेन्शन घेऊ नको. मी बघतो. हे बघ. तिला कसं ताटाखालचं मांजर बनवतो ते. एवढ्या कॉन्फिडन्स मध्ये जाऊ नको हा. अरे. तर ती मांजर झाली नाही तू मला समजून घे, डेंजर आहे ती. जर हे मला जमलं नाही ना. सकाळी सकाळी काय तमाशा लावलाय? काय नाही, माझा मित्र आलाय. कोण आहे? माझा मित्र ओंकार. सकाळी सकाळी काय काम धंदे नाही? आवाज होई ना, तू काम कर, हे कर ना काहीतरी यार. हिला आवाज कसला आहे इकडे? हा त्या बाजूला. हा. वहिनी, काय आहे? अयो काय नाही, कर ना काहीतरी. काय करू? लग्न झाल्यापासून हिला बारीक कर, बारीक. हा बारीक कर. हो बोला ना काय ते पटपट. हाय ना, हे बघा ना. हा वहिनी हे बघा. काय बघू? वहिनी ह्याच्याकडे बघा. याच्याकडे म्हणजे नेमकं कशाकडे बघू? अगं बनी, तो जो हलतोय ना मनी हा. त्याच्याकडे बघ. हा बघ. वहिनी, हा वहिनी तुम्ही विसरून जा. तुम्ही जे कोणी आहात ते विसरून जा. हा, तुम्हाला बारकं व्हायचंय. तुम्हाला बारकं व्हायचंय. कळतंय तुम्हाला? तुम्ही मोठा नाही आहात, तुम्ही बारीक आहात. बारीक आहात तुम्ही बारीक आहात. अरे बापरे, लेखकांना मानलं पाहिजे रे. काय कलाकाराला जे जमतं ना तेवढंच लिहून देतात. गौऱ्या, त्यासाठी आपण लेखकांचे आभार मानलेच पाहिजेत. नाहीतर विचार कर, हे तुला दिलं असतं तर लोलकावर केवढा ताण वाढला असता. जा आता. अरे पण मी तुला ऐक ना. अरे मी काय बाळा काय काय माझ्यासोबत खेळा. कोणाला पण कर बाळा, मी तर येत आहे. बाकी तो भाईंदाला गेले असते. ऐका मग पप्पा, हा बोल ना. आपण बाहेर खेळायला जाऊया. जाऊया जरा 2 मिनिटं थांबा, 2 मिनिटं थांब. Sorry. अरे तू नाग्या, तू काय केलंस? काय केलं म्हणजे? बोल बारीक कर, बारीक. म्हणजे अशी आहे ना, अशी बारीक कर, ही बारीक नको. गौऱ्या, हा. शरीरात बदल होत नाही, मग? स्वभावात, वागण्यात, बोलण्यात बदल होतो. अरे पण मी तुला काहीतरी बोललो नाही यार, तसं कर. पप्पा चल, मला खेळू अरे जरा थांब, असं कर ना. थांब ना बाळा.
मला तिकडं उडेल ना तू बाबा वाटतो ते तुझा तिला पाहिजे आपल्याला कुठे येते कसं आपलं तू अरे बोललो ना यार काय मला चांगली बायको पाहिजे चांगली बायको कळते का तुला आवाज ऐकला ना काय असं नकोय मला चांगली बायको कर ना तिला गौऱ्या चांगली बायको चांगला नवरा असं काही नसतं फक्त नवरा आणि बायको असंच असतं चांगली बायको म्हणून अरे पण आता मग आता हे घेऊन बसू मी आयुष्यभर मी करतो काहीतरी कर ना हा हे काम कर हिला तू एअर होस्टेस बनव त्या कशा अशा विनम्र असतात छान बोलतात हसतात असं बनव हा प्लीज प्लीज पाया पडतोय बनवतो बघा ए बेटा ओ काका हे बघ काका हा हे काय आहे हे बेटा जादू आहे जादू हा? आहे? याच्याकडे बघत राहा हा आणि विचार कर तू लहान मुलगी नाही आहेस तुम्ही एअर होस्टेस आहात हा कळते तुम्हाला तुम्ही एअर होस्टेस आहात एका मोठ्या एअरलाईन कंपनीच्या एअर होस्टेस आहात इथे लक्षात तुमच्या तुम्ही एअर होस्टेस आहात सर प्लीज हॅव अ सीट सर सर मे आय हेल्प यू सर शपथ हो क्या माझ्या कानावर विश्वास बसत नाही यार म्हणजे काय काय आहे बसून मे आय हेल्प यू काय चेंज हो रहा यार येस येस सर मी काय करू शकते तुमच्यासाठी सर एक वोडका आईस टाकून सर बापाची पेंड आहे का नाही मिळणार सर ओळखा शोधायच्या आधीच तुम्ही उतरून जाल औरंगाबाद पर्यंतच तिकीट आहे तुमचं सर काय नाही मिळणार नाही सर विमानात बसलात म्हणून तुमची लायकी विसरू नका सर ओके सॉरी याच्या पुढे अशी मागणी केलीत ना सर विमानातून ढकलून देण्यात येईल सर तुम्हाला एअर हॉस्टेस बनवा काय फरक नाही पडत ना सगळं तेच आहे फक्त आवाज मृदू आहे बाकी काय फरक नाही आहे ना ही फक्त ट्रक ड्रायव्हर बनायच्या लायकीची हिला ट्रक ड्रायव्हरच बनवला पाहिजे हा एअर हॉस्टेस वगैरे काय नाही रे ट्रक ड्रायव्हर पाहिजे बस कळलं मला काय कळलं तुला एक्सक्यूज मी येस सर हे बघा काय होतं मॅडम तुम्हाला एअर हॉस्टेस व्हायचं आहे आणि तुम्ही ना ट्रक ड्रायव्हर होत आहे कळते तुम्हाला ट्रक ड्रायव्हर व्हायचं नाही आहे कळते तुम्हाला एअर हॉस्टेस व्हायचं आहे तुम्ही ट्रक ड्रायव्हर होत आहे हां ट्रक ड्रायव्हर व्हायचं नाही आहे एक मिनिट काय रे काय केलं तू अरे मी सांगितलं ना मी तिला सांगितलं की तुम्हाला ट्रक ड्रायव्हर व्हायचं नाही आहे कशाला हलवलं ती ट्रक ड्रायव्हर सांगितलं आता नॉर्मल कोण करणार तू लोक त्रास देऊ क्या मला आल्यापासून ओय 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 करतार सिंग ओय छोटू की बात कर रहा हो नाही कुछ नाही अयो आता काय करू हिला नॉर्मल कर ना ती मला असंच करत राहील नॉर्मल कर हिला लवकर सांगतो नॉर्मल ओ पाजी जी मैं क्या कह रहा हूँ जी क्या की रहा जी देखिए ये क्या हिला रहा ये मत हिला रहा हमारी गड्डी नींबू मिर्ची के भरोसे नहीं सड्डे भरोसे चलती है काय झालं अरे गौऱ्या एवढे महिने तपश्चर्या करून मिळवलेला लोलक तुझ्या बायकोनं असा फेकला रे ठीक आहे ना दुसरा काढ ना खिशातून काय दुसरा लोलक अरे आयुष्यभरासाठी फक्त एकच लोलक देतात तो असा तिने टाकून दिला मी पटकन जाऊन सापडतो का बघतो नाही म्हणजे आता मी आयुष्यभर हिच्या बरोबर राहू का नाही मी आणतो आणि तिला नॉर्मल करतो अरे पटकन घेऊन जातो क्या लवकर आलो यार गौरव पाजी किथे जा रहे आसी पाजी मैं ऐसे गया और अच्छे आया तू किथे जा रहा आसी मैं इथे आया तो मैं अरे इथे बैठ एक मिनिट करतार जी मैं उसको देख के आता हूँ ना ओए भरतार सिंह कया जा रहा है एवढं सगळं झालंय पण नवऱ्याला भरतार बरोबर बोलते मी वो दोस्त गया है ना उसको देखता हूँ एक बार देखता हूँ मैं देखता हूँ उसको अरे कुठं चालला है अरे ये ना तू हो क्या पळून नको जावे नागिया ओए भरतार सिंह या ओए इथे बैठ ओए ओ गया हो कितना गंदा मकान होया है भाई चल साफ कर जल्दी से
तुझे मैं बता रहा हूँ क्या क्या करना है। क्या क्या? सब्जी लाना है, सब्जी बना के मुझे खिलाना है, सब होने के बाद मेरा मसाज करना है, गड्डी चला के बहुत दुख रहा है बदन। चल जल्दी जा, जल्दी जा, जल्दी जा। ये सब मुझे करना है? हाँ अब भी करना है। एक मिनिट में आता हूँ, 1 मिनिट में आता हूँ। आमिर दादा, हो अरे आता एक करतार सिंग झाले. हा मला घरातलं सगळं काम करायला होते. माझी बायको होती, थोडं तरी काम करायची यार. आता सगळं मलाच करायचं आहे. ऐक ना, तू काय करू शकतो का? मी ना हे स्किट संपवू शकतो. तुझ्याकडे लोलक आहे? नाही, माझ्याकडे बाबा आणि त्याचा ढोलक आहे. वाजव. जोरदार टाळ्या. मस्त परफॉर्म केलात, मस्त विषय होता आणि मस्त ट्विस्ट होता. बघा हास्यरसिक काय म्हणतायत. सई खरंच संमोहित करणारा परफॉर्मन्स होता. वने मस्त यार, तुझी ती छोटी मुलगी आली ना स्टेजवरती की तिला घरी घेऊन जावं असं वाटतं मला. फार आवडते ती मला. आणि बाकी सगळी बेरिंग्स पण अप्रतिम होती. खूप मजा आणलीस आज. बाई क्या पंच लिया यार. क्या बात आहे. फारच मस्त. मला एका गोष्टीचा खूप आनंद आहे की आपल्या टीममधल्या सगळ्यांना ॲक्टिंगच्या सोबत विविध गोष्टी येतात आणि त्या इथे सादर करायलाही तुम्हाला चान्स मिळतो. याचा खूप आनंद आहे. छान लिहिलं होतं, मस्त कॉन्सेप्ट होती. आम्ही खूप एन्जॉय केलं. थँक्यू. प्रसाद दा, आज या स्किटच्या निमित्ताने एक मला सांगायला खरंच आवडेल की तुमच्या तिघांची भट्टी जी जमलेली आहे, या भट्टीनी फक्त आम्हाला नाही, अवघ्या महाराष्ट्राला, अवघ्या भारताला संमोहित केलेलं आहे. आणि ही तुमच्या तिघांची ताकद आहे. फार मजा आली. सुंदर. मंडळी आता इथे एक शोकसभा होणार आहे, त्यामुळे थोडेसे गंभीर व्हा, शांत बसा. खरं तर ही शांतता आणि गांभीर्य फार काळ टिकणार नाही आहे, कारण या शोकसभेत सहभागी होत आहेत पॅडी कांबळे, अरुण कदम, प्रभाकर मोरे, ओंकार राऊत, पृथ्वीक प्रताप आणि रसिका वेंगुर्लेकर. नमस्कार मंडळी. प्रख्यात आणि ज्येष्ठ दिग्दर्शक अण्णा कांबळे यांच्या शोकसभेला तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिलात, त्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे. कसं आहे, अण्णांचे सुपुत्र ज्यांचा नाटक व्यवसायाशी तसा काहीच संबंध नाही, उद्योगधंद्यात, उद्योग जगतात ते खूप मोठं त्यांनी नावलौकिक कमावलेलं आहे, असे पंढरीनाथ कांबळे इथे उपस्थित आहेत. पंढरीनाथ कांबळे. अरुण काका तुम्ही बसा. ते 2 मुलं वाटतायत अण्णांची. बसा तुम्ही. बस रे. बसा. तू बस बस सांगतोय तो. बसा बसा. आलाय मुलगा आलाय. हो हो बाजूलाच आहे. जेवणाचं काय? अरुण काका, जेवणाची सोय आहे. हां मी सांगतो. त्याचप्रमाणे दिग्गज आणि ज्येष्ठ रंगकर्मी श्री प्रभाकर मोरेजी आणि श्री अरुण कदमजी इथे उपस्थित आहेत. आता उठ रे. अण्णांच्या नाटकात त्यांनी सातत्याने काम केलेलं आहे. अण्णा कोण? अण्णा, अरुण काका, अण्णा दिग्दर्शक. तुम्ही ज्यांच्या नाटकात काम केलं ते दिग्दर्शक. कोणी काम केलं रे? अहो अरे आपण दोघांनी नाही का काम केलं त्याच्यासोबत? तो आपला डायरेक्टर. ते गेलेत. हा त्यांची शोकसभा आहे. बसून घ्या, बसून घ्या, बसून घ्या. माफ करा मंडळी. कसं आहे, अरुण काका मिळणार आहे जेवायला, मिळणार आहे. शांत बसून घ्या तुम्ही. माफ करा. कसं आहे, अरुण काकांना विस्मरणाचा आजार आहे, त्यामुळे त्यांना काहीच आठवत नाही. पण त्यांची या रंगमंचावर उपस्थिती तेवढीच गरजेची आहे, कारण त्यांचं रंगभूमीवरचं योगदान आपण विसरू शकत नाही. ह्या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध नट आणि नाट्यनिर्माते पृथ्वीक प्रतापजी आणि त्यांच्या पत्नी रसिका प्रतापजी पण येणार होते, पण त्यांनी ट्रॅफिकमध्ये त्या थोड्या अडकलेले आहेत, म्हणून ते थोडे लेट येतील. तर मी मान्यवरांना विनंती करतो की अण्णांच्या प्रतिमेला आपण पुष्प अर्पण करावे. पंढरीनाथजी या. या अरुण काका या. सॉरी थोडं लेट झाला. सॉरी लेट झाला. हां प्लीज. नमस्कार मोरे काका. नमस्कार अरुण काका. नमस्कार. अहो
तसं नाहीये ते अण्णांच्या प्रतिमेला हार घालायचा आहे अरुण काका. हा या 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 इथे या. राहू दे. चला जेवायला चला. अहो अरुण काका जेवायला नंतर आहे. इथे या इथे या. बसून घ्या तुम्ही. बसून घ्या. हो 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 बसून घ्या. बस मोरे काका तुम्ही पण. अरे बापरे देवा विजला. हो का थांब. अण्णा माचीस दे. मला तोरा दाखवू नकोस माझीच दे. मोरे काका अहो फोटो आहे तो. त्यांच्याकडे कुठे माचीस मागताय. अरे अख्ख्या आमच्या नाटकाच्या ग्रुपमध्ये हा एकटाच विड्या ओढायचा. म्हणजे ह्याच्याकडे माचीस ही हमखास असायची. काड्या पेटवायचा आणि काड्या लावायचा एवढा धंदा त्या. राहू द्या तुम्ही ते हे माचीस घ्या. देवा विजला. दिवा दिवा. नमस्कार कर. हो 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 हळू हळू. या बसा. मरे जेवलात का रे. अरे आपण जेवायला नाही आलोय. आप्पांच्या लोकसभेला आलोय आपण. मोरे काका लोकसभा नाही शोकसभेला आलोय. आणि कोण अप्पा. अण्णा दिग्दर्शक तुमचे. शोकसभा आहे. मंडळी हा कार्यक्रम आपण लाईव्हही टेलिकास्ट करतोय. म्हणजे तुमच्यासारखेच तमाम महाराष्ट्राला हा कार्यक्रम दिसणार आहे. आणि आपण अण्णांच्या आठवणींना थोडा उजाळा देणार आहोत. मी पृथ्वी प्रतापजींना विनंती करतो की अण्णांबद्दल एक दोन शब्द तुम्ही बोलावे प्लीज. येस ऑफकोर्स ऑफकोर्स. नमस्कार नमस्कार. हाय गाईज. नमस्कार नमस्कार नमस्कार. आता यांनी माझ्याशी ओळख करून दिलेली आहे की नाट्य निर्माता आणि अभिनेता. पण एका शब्दात माझी ओळख करून द्यायची तर तुम्ही सगळे जाणताच. तारा स्टार सुपरस्टार. आणि तुम्ही म्हणाल की हे मी माझ्या स्वतःच्या तोंडाने सांगतोय पण असं नाही आहे. पंढरीनाथजी मी तुम्हाला सांगतो अण्णांनी मला हे नाव दिलेलं आहे. ते नेहमी म्हणायचे की हा मुलगा ताऱ्यासारखा चमकणार. आणि गेस वॉट कधी नव्हे ते म्हणाले ते खरं झालं. मी आज सुपरस्टार आहे आणि 37 नाटकांमध्ये मी लीड ॲक्टर म्हणून काम केलेलं आहे. 12 नाटकं मी स्वतः आत्ता या वयात प्रोड्यूस केलेली आहेत. पृथ्वीजी अण्णांबद्दल बोलायचं आहे. या सर गाईज. सो अण्णांनी पण नाटकं केली पण त्यांची नाटकं चाललीच नाही. शोकसभा आहे तर जरा सॉरी. या अण्णा फार जवळचे माझ्या. माझे फार लाड करायचे अण्णा. अपमानही तितकाच करायचे. पण आज योगायोग बघा की आज अण्णांचं 13वं आणि मी सुद्धा आज इथेच माझ्या 13व्या नाटकाची उद्घोषणा करणार आहे. आय एम व्हेरी एक्सायटेड. मी नाटकाची अनाऊन्समेंट करतो. या नाटकाच्या नावाचा आणि अण्णांचा फार जवळचा संबंध आहे. नाटकाचं नाव आहे पंढरीनाथजी. नाटकाचं नाव आहे लुच्चा माणूस. प्लीज 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 अहो टाळ्या वाजवू नका. शोकसभा आहे. नाही पण अण्णा आणि लुच्चाचा संबंध काय. नाही आहे ना खूप जवळचा संबंध आहे. अण्णांचा खूप लाडका शब्द होता लुच्चा. येस. अण्णा सगळ्यांनाच लुच्चा म्हणायचे नाही का. म्हणजे नट असेल तर लुच्चा म्हणायचे आणि गुच्चा घालायचे. आणि नटी असेल तर लुच्ची म्हणून गालगुच्ची घ्यायचे. काय बोलताय तुम्ही. नाही खरं आहे बघा. तुम्हाला माहित नसेल पण ट्रस्ट मी अण्णांसोबत ज्यांनी काम केलंय त्या सगळ्यांना हे माहीत असेल. प्रभा काका तुम्हाला हे माहीत असावं कदाचित की नाही. स्त्री लंपट असतो. इनफॅक्ट अण्णांना बरेच जण मिठीबाई सुद्धा म्हणायचे. मिठीबाई. हो हो म्हणजे हो खरंच. त्यांनी काय व्हायचं एखादा अभिनेता असेल तर ते फक्त शेक हँड करायचे. पण एखादी अभिनेत्री असेल पंढरीनाथजी तर ते मिठी मारायचे. पृथ्वीजी तुमचा आणि अण्णांचा अभिनय प्रवास काय होता त्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल प्लीज. अभिनय प्रवास म्हणजे आता काय सांगणार. अण्णा तर फारच वाईट अभिनेते होते. नाही म्हणजे हरकत नाही. पण गाईज आम्ही या इंडस्ट्रीतलं मॉलिवूडमधलं सेलेब कपल राईट. आमच्या लग्नाला आता 8 वर्ष झाली. आमचं प्रेम प्रकरण सुद्धा अण्णांच्याच तालमीत जुळलं. अण्णा तेव्हा हिला म्हणायचे की याच्या मागे नको लागू. अच्छा रे आधीला सोडेल असं वाटायचं. सांगण पेटवावी. काय व्हायचं असं वाटायचं पण मी असं कधी केलं नाही कारण अण्णा सारखं म्हणायचं. पण गेस वॉट
ते नाही झालं. आमचं लग्न जमलं जुळलं. आज आमच्या संसाराला इतकी वर्ष झाली आहेत, आम्हाला एक मुलगा सुद्धा आहे. वा, म्हणजे ह्याचं श्रेय आपण अण्णांना द्यायला हवं. माझ्या मुलाचं श्रेय मी अण्णांना देऊ? नाही, मुलाचं नाही, तुमचं प्रेम अण्णांच्या नाटकात जुळलं खुललं त्याचं श्रेय आपण अण्णांना नक्कीच देऊ शकतो. हा, म्हणजे देऊ शकतो, हरकत नाहीये. ऍक्च्युली आम्ही ना एक नाटक करायचो, पिकलं पान. नाही, पिकलं पान नाही, हिरवं पान. सो हिरवं पान नाटकातला एक सीन मी तुम्हाला सांगतो. एक असा सीन होता की जिथे मी हिला असं हातावर उचलायचो आणि ब्लॅकआउट व्हायचा. तू सांग. मी काय म्हणजे स्वतःच्याच तोंडाने पृथ्वीक मला उचलायचा आणि माझ्या कानात म्हणजे ब्लॅकआउट झाल्या कानात आय लव्ह यू आणि प्रपोज करायचा. आणि असे बरेच प्रयोग चालायचं. म्हणजे अण्णांची आठवण पुढे आमचं लग्न झालं आणि नाटक बंद झालं. म्हणजे हे मी अण्णाला सांगायचो की ह्या उचऱ्याला तू नाटकात घेऊ नको. अरण्या, हे अरुण, तो हा उचल्या, तो बघ, तो बसलाय तिकडे. आणि ही ती भवानी, मोरे काका, जरा नीट बोला. यांच्यामुळे आपलं नाटक बंद म्हणायचं. मी आणि काय पहिल्या नाटकात या दोघांनी लग्न केलं आणि न सांगताच निघून गेले. नाटक बंद. दुसऱ्या नाटकात ही गरोदर राहिली आणि नाटक बंद. असं काही झालं नव्हतं. अण्णाला मी म्हणालो या उचऱ्याला तुम्ही नाटकात घेऊ नका, पण आपला अण्णा गुलाबी पोरगी दिसली की फडफडायचा, त्याला उसळायचा. त्याला म्हटलं रे हे अण्णा, त्या उचलाने हिला उचललाय, तिचा नाच सोड. पण अण्णा आशावादी. मोरे सरांचं टायमिंग, विनोदाचं टायमिंग एवढंच विनोद करतायत ते. अरे काय रे टायमिंगचं म्हणतोय. हो खरं आहे. मोरे काका, अण्णांच्या नाटकाच्या आठवणी सांगा. आठवणी? हो, त्याला आमच्या अण्णाला नाट्य व्यवसाय करायचा होता. हा, तर तो त्याची घरची परिस्थिती अशी अगदी बिकट, म्हणजे जवळजवळ अगदी भिकारीच होय की म्हणजे पैसा नव्हता. तर माझं फाटलेलं धोतर शिवून तो नेसायचा. मला माहिती आहे त्या काळी. इकडे असं तिकडे फिरू नको. त्या काळी मी त्या व्यवसायासाठी त्याला मी 700 रुपये दिले होते. किती दिले होते? 700 रुपये दिले होते. हो, 700. अरे त्याची काही 700, या काळातले 7 करोड झाले ते माहिती आहे तुला. 7 करोड? हो, 7. काही बोलाल म्हणजे हा, पण काही देण्याचं नाव नाही. हा, नुसतं घेण्याचं माहिती, द्यायचं नाव नाही. परत दिलेच नाहीत का त्यांनी? दिलेच नाही. अरे तुला सांगतो, अख्ख्या गल्लीत त्यांची उधारी. तुला कसं घालणार? तू एवढा होता छोटासा, त्यांच्या मागे मागे फिरायचा चणे फुटाणे खात. तुला सांगतो म्हणजे मला वेळेत जर 700 रुपये दिले असते तर माझ्या 10 कंपन्या असत्या. माझा तुला सांगतो या अण्णाने माझ्यातला बंबानी मारला. तुला सांगतो. नाही, या वेळेला हे असं बोलणं योग्य नाही, पण आठवण म्हणून मी हे सगळं इथे आतल्या कप्प्यात सगळं जपून ठेवलेलं आहे. रसिकाजी, तुमचा काही? हो, मला एक आमच्या तालमीतला किस्सा आठवतोय. अण्णांचा खरं तर खूपच गमतीशीर किस्सा आहे बरं का. नक्की गमतीशीरच आहे ना? हो, गमतीशीरच आहे. काय व्हायचं ना, मी तालमीला जाताना थोडंसं डाएट कॉन्शियस असल्यामुळे मी माझे डबे कॅरी करायचे आणि अण्णा काय करायचे, गपचूप यायचे, हळूच माझी बॅग काढायचे आणि बॅग मधनं माझा डबा काढून चोरून खायचे. असे चोरटे, एक नंबरचे चोरटे होते. गंमत करत असतील. ही वृत्ती आहे, चोरटी वृत्ती आहे. आणि मी त्यांना रंगे हातच पकडलं होतं. काय झालं होतं, मी छान करंज्या आणल्या होत्या. एकदा अण्णांनी त्या खाल्ल्या आणि असेच आले माझ्या समोर, तोंडाला सगळं करंजीचं सारण लागलं होतं. तेव्हाच म्हटलं, अण्णा हे परत नाही चालणार आहे, तुमची भिकारडीगिरी आहे ना, ती बंद करायची. नाही, मी बोलले तोंडावर, मला हे असलं आवडतच नाही. बॅगेत हात घालता मुलींच्या, डबे काढता, खाता, हे चुकीचं आहे. परत जर का असे दिसलात ना तर रसिकाजी लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे, प्लीज भान राखा. पंडितनाथजी बसलेले आहेत बाजूला, प्लीज थोडस प्लीज भान राखा. अण्णांना ना माझ्या हातचे उकडीचे मोदक विशेष आवडायचे. अण्णा म्हणायचे की कसं करतेस ग हे उकडीचे मोदक. लाईव्ह चालू आहे ना?
हां मगासपासून सुरू व्हायला प्लीज. तर लोक हो, तुमच्याकडे पेन आणि पेपर असेल तर पटकन घ्या, मी तुम्हाला उकडीच्या मोदकांची रेसिपी सांगते. काय करायचं, मोदकांसाठी सुवासिक. काय चाललंय तुमचं? अण्णांची शोकसभा चालू आहे ना, आणि हे काय चाललंय तुमचं उकडीच्या मोदकांचं? अण्णांना आवडत. पाऊण तास झालाय मगातरनं ऐकतोय, अण्णांबद्दल एक कोण बरा शब्द बोलत नाहीये, सगळ्या त्यांच्या उकाळ्या पकाळ्या काढताय. सॉरी. अरे हो, अरे शोकसभा चालू आहे काय मस्करी चालू आहे? अरे हो, पण अण्णांची अण्णा इथे नको का मला सांग, तो आहे का वेळेवर आलाय? मुळात हे बघा, आम्हाला इथे वेळ नाहीये ह्या रिकाम टेकड्या लोकांसारखा. काय रे रिकाम टेकडे कोणाला म्हणतो तुम्ही? तू रिकाम बघा, तुम्ही असाल ज्येष्ठ रंगकर्मी, पण प्लीज वर्षाला माझी अतिशय शांत, सभ्य आणि इंटरेस्टिंग होती ही शोकसभा. मजा आली, मस्त. बघा हास्यरसिक काय म्हणतात. प्रसाददा, फार सुंदर विषय होता आणि फार उत्तम पद्धतीने मांडला. विसंगतीतून विनोद निर्माण करणं हे प्रचंड मोठं अवघड काम असतं, जिकिरीचं काम असतं प्रचंड. किंवा विरोधाभास म्हणजे शोकसभा आपण दाखवतोय आणि त्याच्यातनं लाफ्टर काढायचे, हे खूप मोठं जबाबदारीचं काम आहे. पटकन मला एक किस्सा आठवला म्हणून सांगतो, आणि हा खरा किस्सा आहे. आता तुम्ही विश्वास ठेवा नका ठेवू, पण मी सांगणं माझं काम आहे. आमच्या एका मित्राचे वडील वारले होते आणि आम्ही सगळे स्मशानामध्ये उभे होतो आणि नंबर होता, विद्युत दाहिनीसाठी नंबर लावायला लागला होता. त्यामुळे गर्दी खूप होती. त्यामुळे जेव्हा नंबर येईल तेव्हा जायचं असं होतं. तर आमच्या मित्राच्या वडिलांची बॉडी अशी ठेवली होती आणि आम्ही सगळे उभे होतो स्मशानामध्ये. अचानक एक माणूस प्रचंड असा सद्गदित होऊन, भावनाविवश होऊन असा रडत रडत आला. त्या मित्राच्या वडिलांच्या बॉडीच्या पाया पडायला लागला, अण्णा अण्णा, आणि असं पाया पडून त्याचा असं नजर त्याची अशी वर गेली आणि मग त्याला चेहरा दिसला बॉडीचा. आणि मग त्याच्या लक्षात आलं, अरे आपण वेगळ्याच बॉडीच्या पाया पडलो. म्हणून तो बॉडीला म्हणाला, हो सॉरी हां, आणि पुढच्या बॉडीकडे गेला नमस्कार करायला. तर तिथे आम्हाला म्हणजे अशक्य झालं होतं, परिस्थिती इतकी गंभीर होती, त्यात या माणसाचं इतकं विचित्र वागणं. तर माझं म्हणणं असं की या सगळ्या भावविश्वातून विनोद बाहेर काढणं, आणि तो सुद्धा इतका प्युअर आणि इतका निखळ, हे प्रचंड मोठं जबाबदारीचं काम असतं लेखकासाठी सुद्धा आणि ऑफकोर्स नटांसाठी सुद्धा. पण तुम्ही सगळे इतके ताकदीचे आणि इतके प्रामाणिक नट आहात की तो विनोद 100% खरा बाहेर काढण्यात तुम्ही सगळे यशस्वी झालात. सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन. क्या बात, वा 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 वा. आणि मंडळी, आता प्रथेप्रमाणे ओळख करून घेऊयात हास्य जत्रेमधल्या पडद्यामागच्या कलाकारांची. सई ताम्हणकरांना विनंती की तू त्यांची ओळख आम्हाला करून द्यावीस. आज मी अशा पडद्यामागच्या कलाकारांची ओळख करून देणार आहे जे शूटिंगला सगळ्यात आधी येतात आणि सगळ्यात शेवटी घरी जातात. मला असं वाटतं की हा एकदम थँकलेस जॉब आहे. ह्या कलाकारांना खूपदा आपण गृहीतही धरतो, कधीकधी मनापासून धन्यवाद द्यायला विसरतो, मनापासून शाबासकी द्यायला विसरतो. तर आज ह्या सगळ्या राहिलेल्या गोष्टी या निमित्ताने पूर्ण करूया. मला असं वाटतं की सगळ्यात कष्टाळू कलाकार हे आहेत आपल्या डिपार्टमेंटचे. मी आज सगळ्या स्पॉट दादांना रंगमंचावरती आमंत्रित करू इच्छिते. बाबूभाई, पुनीत, समाधान, राजेश, सनी, अजीम, सगळ्यांना खूप मनापासून धन्यवाद. आमची घरच्यांच्या सारखी काळजी घेता तुम्ही दररोज नित्यनियमाने. थँक्यू सो मच. वी लव्ह यू. बरं, नेहमी आम्ही तुम्हाला ऑर्डर्स देतो आणि तुम्ही काम करता, आम्ही बोलतो, तुम्ही ऐकता. आज तुम्ही बोलावं आणि आम्ही ऐकावं असं आम्हाला वाटतंय. कोण बोलतंय? येस दादा. मी सर्वात प्रथम सुनील सर, सचिन मोटे सरांचं आणि गोस्वामी सरांचं आभार मानतो की आमच्यासारख्या स्पॉट बॉयना महाराष्ट्राच्या हास्य जत्रेवर बोलून त्यांचं ओळख करून ही मोठी गोष्ट आहे. कॅमेरामॅन टीम, साऊंड डिपार्टमेंट, जजेस, म्युझिशियन आणि मोठे मान्यवर यांचं की आम्हाला आवाज देतात. आमच्या पण चुका पण होतात, ते पण सांभाळून घेतात. तरी पण मी सांगतो
की आम्हाला पण सांभाळून घेतात. तुमचं पण आभार मानतो. बस. हाऊ स्वीट, हाऊ स्वीट. येलोरा में मैं पहले दिन काम पे आया था तो मैंने सचिन सर को और मोटे सर को देखा मैंने बैठे हुए, तो मेरे को इतना अच्छा लगा. उस दिन का बाद में आज तक कहीं मैं काम नहीं किया. आज तो मैं यही करता हूँ. और हमारा पूरा यूनिट 1 नंबर यूनिट है पेड़ का, 1 नंबर. बहुत से मराठी सीरियल है, पिक्चर है, कंपनी है, पर हमारा 1 नंबर है. मला आवर्जून सांगावं असं वाटतं की बाबूभाईंनी हिंदी चित्रपटसुद्धा केलेत खूप मोठे मोठे, पण सरांच्या वरची माया आणि बेस्ट युनिट ही 2 कारणं आहेत त्यांना इथे काम करण्याची. थँक्यू बाबूभाई. तुम्ही आज मंचावर आलात, इथे सगळ्या महाराष्ट्रासमोर आलात. खरं सांगते आज तुमच्यापेक्षा जास्त आनंद आम्हा सगळ्यांना होतोय. थँक्यू सो मच सगळ्यांच्या वतीनं. तुम्ही आमच्यासाठी खूप करता. खूप धन्यवाद. जोरदार टाळ्या. आणि मंडळी, याच गोड नोटवर कार्यक्रमात वेळ झाली आहे रजा घेण्याची. आता भेट होणार आहे पुढच्या रविवारी. बघायला विसरू नका रविवारची हास्य जत्रा, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा.